आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। योहानाचे पहिले पत्र अध्याय 1 वचन 8 पासून 9 पर्यंत मी वचन वाचते, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही। जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करील। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन आपल्याला सांगतो की आपण सर्वजण पापी आहोत। या जगातला प्रत्येक माणूस पापी आहे, कारण आपण सर्वजण आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो। आपल्याला जे वाटतं ते करतो। आपण देवाच्या आज्ञाप्रमाणे चालत नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन नाही आहे। आपण सर्वजण पापी आहोत। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर देवाने या विश्वाला निर्माण केल्यानंतर परमेश्वर देवाने पहिला पुरुष आदमला घडवलं आणि पहिली स्त्री एवाला घडवलं। त्यानंतर पहिल्या आदामपासून एवेपासून पापाची सुरुवात झाली। त्यानंतर जगात येणारा प्रत्येक माणूस पापी आहे। प्रत्येक माणसाच्या हातून पाप घडत असतं। असे या जगातला कोणताच माणूस नाही की तो सांगू शकतो की मी नीतिमान आहे, माझ्याकडून एक देखील पाप घडलं नाही, मी एकही पाप जन्मात केलं नाही, असं कोणीच नाही। आणि बायबल तर त्याच्याविषयी म्हणतं की जो म्हणतो की मी पापी नाही तो स्वतःला फसवितो आणि आपल्या ठाई सत्य नाही असं या वचनात सांगितलेलं आहे। वचन सांगतो की आपल्या ठाई पाप नाही जर आपण म्हणत असो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही। जर आपण असं समजतो की मी पापी नाही, माझ्या हातून पाप घडलेलं नाही, तर बायबल आपल्याला सांगत आहे की तुम्ही स्वतःला फसवत आहात। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कोणी माणूस सांगत नाही तर देव परमेश्वर आपल्याला सांगतो की आपण जर समजत आहोत की आपण पापी नाही, तर देव आपल्याला सांगतो की तुम्ही स्वतःला फसवत आहात आणि तुमच्यामध्ये सत्य नाही। हालेलुया, 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 हालेलुया। तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला जर असं वाटतं की मी पापी नाही, माझ्या हातून पाप झालं नाही। खूप लोकांना पाप म्हणजे एखाद्याचा खून करणं पाप वाटतं, एखादी मोठी चोरी करणं किंवा दरोडा घालणं किंवा दहशतवादी लोक असतात जे बॉम्बस्फोट करतात, त्यांना असं वाटतं की ती लोक पापी आहेत। आपण काही पाप केलेलं आहे। खूप लोकांना आपण काही पाप केलं आहे असं वाटतं। पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जर आपल्या व्यक्तिगत जीवनाचा विचार केला तर आपण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये क्षणाक्षणाला आपल्या हातून पाप घडत असतं। हालेलुया, हालेलुया, हालेलुया।
खूप लोकांना मोठे पाप म्हणजे एखाद्याचं खून करणं किंवा खूप चुकीचा प्रकार करणं ते पाप वाटतं. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जर खोटं बोलत आहोत हे देखील पाप आहे. खूप लोकांना खोटं बोलणं पाप वाटतच नाही. जे लोक व्यवसाय करतात, धंदा करतात, त्यांना तर असं वाटतं खोटं नाही बोललं तर माझा धंदा कसा चालणार. खोटं तर बोलायलाच पाहिजे, धंद्यामध्ये खोटं बोललं पाहिजे. खूप लोक दुसऱ्यांना फसवतात, दुसऱ्यांना शिव्या देतात, दुसऱ्यांना श्राप देतात. खूप लोकांना असं वाटतं की शिव्या देणं, श्राप देणं हे पाप नाही आहे. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल आपल्याला शिकवते की प्रत्येक वाईट गोष्ट पाप आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही म्हणत असाल धंद्यामध्ये खोटं बोलणं सहज आहे. जर मी खोटं बोललो नाही तर माझा धंदा कसा होणार, माझा व्यवसाय कसा चालणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, खोटं बोलणं पाप आहे आणि धंद्यामध्ये खूप लोक खोटे बोलतात. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये देखील खूप लोक खोटं बोलतात. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला एक सत्य लपवण्यासाठी 100 खोटे बोलायला लागतात आणि खूप लोकांना खोटं बोलण्याची सवय असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि खूप लोकांना दुसऱ्याची निंदा करायची देखील सवय असते, दुसऱ्यांविषयी वाईट बोलायची सवय असते. मग खूप लोक सांगणार की त्याने जर मला शिवी दिली तर मी काय त्याची शिवी ऐकून घ्यायची का. त्याने जर मला मारलं तर त्याचा मार खाऊन घ्यायचा का. मी पण तर त्याला मारलं. पहिल्याने त्याने मला शिवी दिली म्हणून मी शिवी दिली, त्याने पहिल्याने मला मारलं म्हणून मी त्याला मारलं, तर त्यात पाप काय झालं. मी स्वतःहून थोडी ना त्याला शिवी दिली, मी स्वतःहून थोडी ना त्याला मारलो. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मारणं, शिवी देणं, निंदा करणं हे सर्व पाप आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आपण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये खूप पापं करतो. जरी तुम्ही कोणाचा खून केला नाही पण तुमच्या बोलण्याने एखादा व्यक्ती रडला तर हे मोठं पाप आहे. खून करण्यापेक्षा हा मोठा पाप आहे की आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं अंतःकरण दुखावलं जातं, आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा अपमान होतो, आपल्यामुळे कोणाचं जीवन उद्ध्वस्त होतं. हे खून करण्यापेक्षा, एखादी मोठी चोरी करण्यापेक्षा देखील मोठं पाप आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या व्यक्तिगत जीवनात अशी खूप पापं होत असतात आणि तुम्हाला जर वाटतं की मी पापी नाही, माझ्या हातून पाप झालेलं नाही, मी तर सर्व काही व्यवस्थितपणे करतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर स्वतःला नीतिमान समजत असाल तर बायबल आपल्याला शिकवते की आपण नीतिमान नाही तर आपण सर्वजण पापी आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जन्माला येणारा 1 वर्षाचा मूल देखील नीतिमान नसतं, तो देखील पापीच असतो. कारण आपण आपल्या आईच्या गर्भातूनच पापी जन्माला आलो आहोत. आपल्या रक्तामध्ये देखील पाप आहे. 1 वर्षाच्या मुलाला कोण सांगतं की त्याच्या मोठ्या बहिणीला एखादा खाऊ देऊ नये म्हणून. 1 वर्षाच्या मुलाला कसं कळतं की माझ्या आईने दुसऱ्या बाळाला बँकेत घेतल्यावर रागवायचं, चिडायचं, रडायचं. हे त्याला कोणी शिकवत नाही पण तो करतो. कारण आपल्या त्याच्या स्वभावामध्ये, आपल्या रक्तामध्ये मुळात पाप आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या जगामध्ये अशी खूप पापं सुरू आहेत. पहिल्याच्या काळामध्ये आई वडिलांना मुलं घाबरायची, मुलं आई वडिलांसमोर एक शब्द देखील बोलायची नाही. पण आत्ताची मुलं आई वडिलांना सहज ठार मारून टाकतात. कशासाठी? संपत्तीसाठी, पैशासाठी. किंवा खूप मुलांना असं वाटतं आई वडील मोठे अडथळे आहेत, ते आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जीवन जगू देत नाही. आणि खूप मुलं आपल्या आई वडिलांना मारतात. खूप आताच्या काळामध्ये खूप आई वडील देखील आपल्या मुलांना देखील मारून टाकतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगामध्ये जे काही सुरू आहे किंवा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये जे काही सुरू आहे ते आपण सर्वजण पाप करत आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. आपण एखाद्याविषयी वाईट विचार करतो, एखाद्याविषयी मनात वाईट आणतो, व्यभिचाराचा पाप घडतं. खूप पाप आपल्या जीवनामध्ये आपण करतो. आपण जर आपल्या व्यक्तिगत जीवनाचा नीट विचार केला तर आपल्याला समजून येईल की आपल्या दिवसभरामध्ये आपल्या हातून चांगली कामं 10 पण घडत नसतील, 5 पण घडत नसतील, पण आपल्या हातून पाप 100च्या वर आकडा जाईल, एवढी आपली पापं घडत असतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि वचनात सांगितलेलं आहे की जो म्हणतो की मी पापी नाही तो स्वतःला फसवतो आणि त्याच्यामध्ये सत्य नाही.
आणि पुढे वचन सांगतो की जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मुख्य गोष्ट आपण पापी आहोत ही गोष्ट स्वीकारायला पाहिजे. खूप लोक अहंकाराने गर्वाने पापी आहोत असं स्वीकारत नाही. खूप लोकांचं जीवन ते बाहेरून खूप चांगलं दाखवतात. खूप लोकांकडे आपण बघतो आणि आपल्याला असं वाटतं की हा माणूस किती चांगला आहे, किती शिकलेला आहे, पण त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये व्यक्तिगत पाप असतात आणि तो व्यक्तिगत पाप तो कोणाला सांगत नाही किंवा कोणाला दाखवत नाही. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपला जो निर्माण करता देव आहे तो आपलं हृदय पारखणारा देव आहे, तो आपलं मन पारखणारा देव आहे आणि आपण कसे आहोत हे त्याला जास्त ठाऊक आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून जरी आपण आपल्याला बाहेरून चांगले दाखवण्यासाठी प्रयत्न करत असू, आपण किती नीतिमान आहोत, किती धर्मी आहोत असे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असू, तरी आपल्या अंतःकरणात जी पापं सुरू आहेत, खोटं बोलणं, दुसऱ्यांना फसवणं, दुसऱ्यांची निंदा करणं, दुसऱ्यांचा अपमान करणं, हे सर्व पाप परमेश्वर स्वर्गातून पाहत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मुख्यतः आपण पापी आहोत आपण आपल्या मुखाने कबूल केलं पाहिजे. आपल्या हातून पाप घडलेला आहे, ही पापं आपल्याला कबूल करता आली पाहिजे. खूप लोकांना पापं कबूल करता येत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्यापैकी असं कोण असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही खूप नीतिमान आहात, पण तुमच्या व्यक्तिगत जीवनाची तुम्ही तपासणी करा, तुम्ही व्यक्तिगत जीवनाचा नीट विचार करा, त्यावेळी तुम्हाला तुमची पापं दिसून येतील. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्यावेळी देव तुम्हाला तुमची पापं दाखवेल त्यावेळी नम्रप्रमाणे आपली पापे कबूल करा. हालेलुया, हालेलुया. खूप लोक आपल्या पापांसाठी समर्थन करतात, खूप लोक आपल्या पापांना कबूल करायला तयार नसतात, आपल्या पापांसाठी ते समर्थन करतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या पापांसाठी समर्थन करू नका. खूप लोक पापांचं समर्थन अशा प्रकारे करतात की मी खोटं बोलणार नव्हतो, पण माझ्या मित्राने सांगितलं म्हणून मी खोटं बोललो. मला चोरी करायची नव्हती, पण मला अमुकाने सांगितलं म्हणून मी चोरी केली. मला एखाद्या मुलीची निंदा करायची नव्हती, पण तिने तसं वागलं म्हणून मी तिची निंदा केली, तिचा अपमान केला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपली पापं दुसऱ्यांवर ढकलू नका, तर नम्रप्रमाणे मान्य करा की मी पापी आहे आणि माझ्या हातून पाप झालेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि पुढच्या वचनात जसं येशू इथे सांगितलेलं आहे की आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्याला आपल्या पापांची क्षमा करील व सर्व अनितीपासून शुद्ध करील. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला पापांची क्षमेची गरज आहे आणि आपल्याला पापांची क्षमा फक्त येशू ख्रिस्त देऊ शकतो. आपल्या पापांची क्षमा कुठल्या माणसाकडून आपल्याला मिळणार नाही. आपल्याला क्षमा मिळण्यासाठी आपण स्वतः किती प्रयत्न केला तरी आपण स्वतःहून आपल्या पापांची क्षमा मिळवून घेऊ शकत नाही, कारण आपण पापी आहोत. आपल्याला पापांची क्षमा मिळवण्यासाठी येशूची गरज आहे, कारण येशू ख्रिस्तच हा नीतिमान आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्यावर एवढं प्रेम करतो की आपल्याला पापातून वाचवण्यासाठी आणि त्याच्या व्यंगेत घेण्यासाठी, त्याच्या पवित्र स्थानामध्ये म्हणजे स्वर्गात घेण्यासाठी त्या परमेश्वर देवाने त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त आपल्यासाठी या जगात पाठवून दिला. हालेलुया, हालेलुया. कारण आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळावी, आपल्या पापातून आपण मुक्त व्हावे, आपला आत्मा येशूच्या रक्ताद्वारे पापांची क्षमा मिळवून घ्यावी, आपला आत्मा शुद्ध व्हावा, पवित्र व्हावा, ज्यातून आपलं या पृथ्वीवरचं जीवन संपल्यानंतर आपण आपल्या प्रेमळ परमेश्वर देवाकडे पोहोचणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला पाप क्षमा देण्यासाठी येशूनेच वधस्तंभावर सर्व अपमान आणि सर्व निंदा सहन केलेली आहे.
जी पाप आपण केली तर सर्व पापांची शिक्षा येशूने घेतली. आपण या डोक्याने वाईट विचार करतो, वाईट योजना आखतो आणि त्या प्रभूने आपल्यासाठी विषारी काड्याचा मुकुट सहन केला. आपण या हातापायाने दुसऱ्यांना मारहाण करतो, वाईट कामं करतो, वाईट कृत्य करतो आणि त्या प्रभूच्या हातापायावर खिळे ठोकण्यात आले. आपण या शरीराने वाईट कामं करतो, शरीराच्या वासना पूर्ण करतो आणि आपल्यासाठी त्या प्रभू येशूला 39 चाबकाचे फटके मारण्यात आले. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आपल्या स्वतःच्या ताकदीने, स्वतःच्या बळाने आपण आपल्या पापांची क्षमा मिळवून घेऊ शकत नाही. आपल्याला जर पापांची क्षमा हवी आहे, आपण जर स्वीकार करतो की मी पापी आहे आणि मला माझ्या पापांची क्षमेची गरज आहे, तर आपल्याला येशूची देखील गरज आहे. हालेलुया, हालेलुया. येशूशिवाय आपल्याला पापांची क्षमा मिळू शकत नाही. येशूशिवाय आपली पापं धुतली जाऊ शकणार नाही. येशूशिवाय आपल्याला पापातून मुक्ती मिळू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप लोकांना असं वाटतं की मी पापी आहे पण मला येशूची गरज नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जर स्वीकार करतो की मी पापी आहे तर आपल्याला येशूची खरी गरज आहे. कारण येशूने स्वतः सांगितलेलं आहे, मी नीतिमानांसाठी या जगात आलो नाही तर पाप्यांसाठी आलेलो आहे. आणि जो कोणी मी पापी आहे म्हणून स्वीकार करतो तो येशूला देखील स्वीकार करतो. हालेलुया, 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 हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू जर आपल्या पापांची आपल्याला क्षमा देईल तर आपला आत्मा नवीन बनून जाईल. आपला आत्मा त्याच्या रक्ताने धुतला जाईल आणि धुतल्या गेल्यानंतर आपण पवित्र बनू. आपण पूर्णपणे आपलं जीवन जे पापी होतं ते पूर्णपणे बदलून जाऊ आणि आपलं नवीकरण होऊन जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला पाप कबूल करण्याची गरज आहे आणि पापांसाठी पश्चाताप करण्याची गरज आहे. खूप लोक आपल्या पापांसाठी पश्चाताप करत नाही, आपल्या पापांसाठी वाईट वाटून घेत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पापांसाठी पश्चाताप आपल्याला झालं पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण सांगते. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने शिवी दिली तर तुम्हाला किती वाईट वाटतं, तुम्हाला किती रडायला येतं ना. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला म्हणजे तुमचा काही दोष नसेल तरी पण त्याने येऊन तुम्हाला शिवी दिली किंवा काही झालं असेल म्हणून त्याने तुम्हाला येऊन शिवी दिली, त्यावेळी तुम्हाला किती रडायला येतं, तुम्हाला तो अपमान सहन होत नाही. तर विचार करा, जर तुम्ही दुसऱ्यांना शिवी देता, दुसऱ्यांच्या मुलांना मारहाण करता, दुसऱ्यांच्या मुलांची निंदा करता, दुसऱ्यांचा अपमान करता, दुसऱ्यांना व्यवसायामध्ये धंद्यामध्ये फसवता, तर ती व्यक्ती किती रडत असेल, त्या व्यक्तींना किती वेदना होत असतील, त्यांच्या हृदयाला काय वेदना होत असतील. जेवढ्या आपल्या हृदयाला होतात ना त्याहून कितीतरी पटीने त्यांच्या हृदयाला होतात. ते आठवण करून पश्चाताप करून प्रभूकडे क्षमा मागा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण सर्वजण पापी आहोत. आपण सर्वजण पापातच आपला जन्म झाला. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला पापातून मुक्ती देण्यासाठी आपलं मुक्तीदाता येशू ख्रिस्त आपल्याला अनंतकाळच्या जीवनात घेण्यासाठी येशू ख्रिस्त या 2000 वर्षापूर्वी या जगात आलेला आहे. आणि जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, आपल्या पापांची कबुली करतो, पापांसाठी पश्चाताप करतो, क्षमा मागतो, त्या प्रत्येकाला येशू ख्रिस्त अनंतकाळचं जीवन देणारा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जरी आपलं शरीर इथे नाश पावेल, आपण आपल्या शरीरामध्ये आपण मरून जाऊ, पण आत्म्यामध्ये आपण कधीच मरणार नाही. कारण आपला आत्मा येशूद्वारे स्वर्गात जाणारा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्ही तुमची पापे कबूल केली नाही, तुमच्या अहंकारामुळे, तुमच्या गर्वामुळे जर तुम्ही तुमचा पाप स्वीकारलं नाही, तुम्ही अजून देखील मी पापी आहे म्हणून कबूल करत नाही, पापांसाठी पश्चाताप करत नाही,
तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूद्वारे तुम्हाला क्षमा मिळू शकत नाही. आणि जर तुम्हाला येशूद्वारे क्षमा मिळू शकत नाही तर तुमच्या आत्म्यावर पापांचं ओझं तसंच राहणार. आणि तुम्ही ज्यावेळी या जगातून मरण पावाल, तुमचं हे जीवन ज्यावेळी संपेल त्यावेळी तुम्ही देवाकडे जाऊ शकणार नाही. अनंत काळच्या जीवनामध्ये तुमचा प्रवेश होणार नाही, तर अनंत काळच्या अग्नीमध्ये म्हणजे नरकामध्ये प्रवेश होईल. कारण कोणीच पापी मनुष्य, पापी आत्मा स्वर्गात पोचू शकत नाही. स्वर्गात जाण्यासाठी आपला आत्मा येशूच्या रक्ताने धुतला पाहिजे. येशूच्या रक्ताने आपला आत्मा पुसून टाकला पाहिजे, झालं पाहिजे. त्याद्वारे आपल्याला स्वर्ग प्रवेश आहे, आपल्याला मुक्ती मिळू शकते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवणार नाही, आपल्या पापांची कबुली करणार नाही, पश्चाताप करणार नाही, तर तुम्हाला अनंत काळचं जीवन भेटू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, खूप लोक म्हणतात स्वर्ग खरोखर आहे का, नर्क खरोखर आहे का, हे कुणी पाहिलं आहे. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वर्ग खरोखर अस्तित्वात आहे. आपल्याला या पृथ्वीवर दिसत नाही, पण तो प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. आणि नरक देखील अस्तित्वात आहे, तो जरी दिसत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने स्वतः एका घटनेमध्ये सांगितलेलं आहे. बायबलमध्ये उदाहरण आहे, त्या उदाहरणामध्ये येशूने स्वर्ग आणि नरकाविषयी सांगितलेलं आहे. एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याच्या घराजवळ एक दरिद्री लाजर नावाचा भिकारी माणूस होता. हा श्रीमंत मनुष्य त्याच्या जीवनामध्ये खूप सुखविलासाचं जीवन जगत होता. तो खूप सुंदर सुंदर कपडे घालायचा, तो मोठमोठ्या मेजवानी द्यायचा, त्याला कुठल्याच प्रकारचं कमी नव्हतं. तो आरामात राहत असे, खात पीत असे, मजा करत असे. आणि त्याच्या देवडीजवळ, त्याच्या घराच्या दाराजवळ एक भिकारी होता, लाजर नावाचा. आणि तो भिकारी या आशेने त्याच्या दरवाजाजवळ बसायचा की त्या श्रीमंत मनुष्याच्या घरातून उष्ट अन्न, उरलेलं अन्न जे बाहेर फेकण्यात येईल कुत्र्यांसाठी, ते अन्न मी खाऊन माझं जीवन जगेन, त्यातून माझं पोट भरेल. आणि तो माणूस तिथे त्यासाठी त्या माणसाला, त्या श्रीमंत माणसाच्या दरवाजाजवळ बसवत असेल. आणि तो माणूस खरोखर जी कुत्र्यांना जेवण घातलं जायचं, ते कुत्र्यांना जेवण जे घातलं जायचं उष्ट जेवण, ते उष्ट जेवण खाऊन त्याचं पोट भरत असे. आणि इतकंच नव्हे तर त्या भिकारी लाजराच्या शरीरावर देखील भरपूर जखमा होत्या. आणि त्या जखमातून दुर्गंधी यायच्या, ज्यामुळे कुत्री देखील त्याच्या जखमांना येऊन चाटायच्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूने स्वतः हे उदाहरण सांगितलेलं आहे. आणि येशूने पुढे सांगितलं की कालांतराने हा भिकारी लाजर मरण पावला आणि स्वर्ग देवदूतांनी येऊन या लाजराच्या आत्माला स्वर्गात घेतलं. आणि स्वर्गामध्ये अब्राहम जो विश्वासाचा पिता आहे, त्याच्या उराशी जाऊन त्या लाजराला बसून टाकलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि कालांतराने हा श्रीमंत मनुष्य देखील मरण पावला. आणि नंतर अशुद्ध आत्मे येऊन त्याला नरकात घेऊन गेले आणि नरकामध्ये तो अहोरात्र यातना भोगत राहिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वर्ग आणि नरक अस्तित्वात आहे हे कल्पना नाही. आणि ज्याने पृथ्वी निर्माण केली, ज्याने स्वर्ग निर्माण केलं, पृथ्वी निर्माण केली, आणि इतकंच नव्हे, ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, तो येशू सांगत आहे की स्वर्ग आणि नरक अस्तित्वात आहे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपली पापे कबूल करा, कारण जगाचा शेवट जवळ आलेला आहे. खूप अगदी जवळच्या स्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. कधी जगाचा शेवट होईल हे सांगता येत नाही. म्हणून आपली अंतःकरणे तयारी करा, आपलं हृदय, आपला आत्मा प्रभूसाठी तयारी करा. म्हणजे तो प्रभू ज्यावेळी या जगात येईल त्यावेळी आपण त्याच्या समोरे जाऊ आणि आपल्यासाठी जे त्याने अनंतकाळचं जीवन ठेवलेलं आहे त्या जीवनामध्ये आपण प्रवेश करू. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मुख्यतः आपली पापे कबूल करा. आपलं प्रत्येक पाप त्या प्रभूसमोर मान्य करा. ज्यावेळी तुम्ही प्रार्थनेला उभे राहाल त्यावेळी देवाचा आत्मा
येशू ख्रिस्त तुमच्या हृदयात तुमची पापे तुम्हाला सांगेलच. तुम्ही तुमचं पाप नम्रप्रमाणे कबूल करा. आपल्या पापांसाठी समर्थन करू नका. आजपर्यंत तुम्ही खूप समर्थन केलं असेल, तुमच्या पापांसाठी टाळाटाळ केलेली असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी पाप कबूल केल्याने माझा काही फायदा होतोय का. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही एकदा आपली पापे नम्रप्रमाणे येशूसमोर कबूल करा. पापांसाठी रडून पश्चाताप करा आणि प्रभूकडे क्षमा मागा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यानंतर तुमचं जीवन येशू ख्रिस्त पूर्णपणे बदलून टाकेल. वचनातच लिहिलेलं आहे की तुमच्या अनीतीपासून तो तुम्हाला शुद्ध करील. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि तो जर आपल्याला शुद्ध करील तर आपण कसे बदलू हे आपल्याला देखील कळणार नाही. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त आपल्याला बदलायला तयार आहे. येशू ख्रिस्त आपल्याला सुधारायला तयार आहे. खूप लोक म्हणतात की माझं खोटं बोलण्याचा स्वभाव सुटत नाही, मी खूप प्रयत्न करतो पण मला हे सोडता येत नाही. खूप जण म्हणतात की मला शिव्या द्यायला वाटत नाही, पण काहीतरी असं घडतं ज्यामुळे मला शिव्या द्यायला वाटतात. खूप जण म्हणतात की मला लाज घ्यायला वाटत नाही, पण काहीतरी कारणामुळे मला लाज घ्यावी लागते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचनात सांगितलेलं आहे की तुम्ही आपली पापे पदरी घ्या, ज्यामुळे तो तुम्हाला क्षमा करील. कारण वचनात सांगितलेलं आहे, कारण तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून तो तुमच्या पापांची क्षमा देईल आणि तुमच्या अनीतीपासून तो तुम्हाला शुद्ध करेल. म्हणजे तुमच्या पापातून मुक्त करण्यासाठी, तुम्हाला वाईट गोष्ट सोडवण्यासाठी, तुमच्या वाईट सवयी सोडवण्यासाठी येशू ख्रिस्त स्वतः तुम्हाला घडवेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त स्वतः तुम्हाला बदलायसाठी तो तुम्हाला सहाय्य करेल. तो तुमचं जीवन बदलून टाकेल. म्हणून खूप लोकांच्या मी साक्षी ऐकलेले आहेत की जे अगोदर गुंड होते आणि येशूकडे आल्यानंतर त्यांनी आपली पापे कबूल केली, पापांसाठी पश्चाताप केला आणि त्यानंतर देवाने त्यांचं जीवन इतकं बदललं, त्यांचं जीवन इतकं आशीर्वादित झालं की ते अगोदर गुंड होते, लोकांना सतवणारे होते, लोकांना त्रास देणारे होते, पण आत्ता देव त्यांचा असा वापर करत आहे की ते दुसऱ्यांच्या डोक्यावर हात ठेवून दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतात, दुसऱ्यांसाठी देवाकडे विनंती करतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण किती वाईट असो, किती आपली पापे असो, आपण किती दुष्ट असो, किती आपली पापं मोठी असो, पण येशू ख्रिस्त आपल्याला पापांची क्षमा देण्यासाठी तयार आहे. त्याने आपले दोन्ही हात पसरवलेले आहेत. तो तुम्हाला त्याच्या व्यंगेत घ्यायला तयार आहे, तुमच्या पापांची क्षमा द्यायला तयार आहे. फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, तुमची पापे कबूल करून, पापांसाठी पश्चाताप करून त्या प्रभूकडे क्षमा मागायची आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्यावेळी तुम्ही हे कराल त्यावेळी तुमच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद येईल, एक वेगळी शांती येईल, एक दैवी आनंद आणि दैवी प्रेमाचा तुम्ही अनुभव घ्याल आणि तुम्ही आहात तसं राहणार नाही, तर तुमचं जीवन येशूच्या द्वारे आशीर्वादित होत राहील. हालेलुया, 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 हालेलुया. पूर्ण मनाने, पूर्ण अंतकरणाने पापातून फिरण्याचा प्रयत्न करा. येशूच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. नेहमी तुमच्या हातून जर पाप घडतं त्यावेळी लगेच आपलं पाप कबूल करून, पापांसाठी पश्चाताप करून क्षमा मागत राहा, ज्याद्वारे तुमचं जीवन येशूच्या द्वारे आशीर्वादित होत राहील. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका.
तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाऊ, स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहू. आमीन.